सी आणि C++ मधील फंक्शन कॉल्स वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियलमध्ये आपण फंक्शन कॉल्सच्या प्रकाराबद्दल शिकू. कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स. आपण यास काही उदाहरणाद्वारे करू. हे ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी उबुंटू ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.10, GCC आणि G++ कंपाइलर वर्जन 4.6.1 वापरत आहे. फंक्शन्स कॉल बाय व्हॅल्यूच्या परिचयासह प्रारंभ करूया. फंक्शनकडे आर्ग्युमेंट्स पास करण्याची ही एक पद्धत आहे. जेव्हा आपण व्हॅल्यूद्वारे एक व्हेरिएबल पास करू तेव्हा ते व्हेरिएबलची एक कॉपी तयार करतो. फंक्शनकडे पास करण्यापूर्वी फंक्शनच्या आत आर्ग्युमेंट्समध्ये केलेले बदल फंक्शनमध्ये तसेच राहतील. फंक्शनच्या बाहेर हे प्रभावित होणार नाही. फंक्शन कॉल बाय व्हॅल्यू वरील एक प्रोग्राम पाहू. मी आधीच एडिटरवर प्रोग्राम टाईप केला आहे. तो मी उघडेल. कृपया लक्ष द्या, आपल्या फाईलचे नाव callbyval.c आहे. या प्रोग्राममध्ये आपण एक संख्येच्या घनाचे गणन करणार आहोत. मी कोड समजावून सांगते. ही हेडर फाईल आहे. येथे आपल्याकडे फंक्शन क्यूब आहे. एक आर्ग्युमेंट म्हणून इंट x आहे. या फंक्शनमध्ये आपण x च्या घनाचे गणन करू आणि x ची व्हॅल्यू रिटर्न करू. हे मेन फंक्शन आहे. येथे आपण n ला 8 अशी व्हॅल्यू देऊ. n हे इंटिजर व्हेरिएबल आहे. त्यानंतर आपण फंक्शन क्यूब कॉल करू. n ची व्हॅल्यू आणि n चा घन प्रिंट करू आणि हे रिटर्न स्टेटमेंट आहे. प्रोग्राम कार्यान्वित करू. कीबोर्डवरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा. संकलित करण्यासाठी टाईप करा gcc स्पेस callbyval.c स्पेस -o स्पेस val. एंटर दाबा. आता टाईप करा /val. एंटर दाबा. असे आउटपुट दर्शविले जाईल. क्यूब ऑफ 8 इस 512. आता आपण फंक्शन कॉल बाय रेफरन्स पाहू. आपल्या स्लाइड्सवर जाऊ. फंक्शनकडे आर्ग्युमेंट्स पास करण्याची ही एक दुसरी पद्धत आहे. ही पद्धत व्हॅल्यू ऐवजी आर्ग्युमेंटच्या ॲड्रेसला कॉपी करते. फंक्शनच्या आत आर्ग्युमेंट्समध्ये केलेले बदल त्यांना बाहेर प्रभावित करू शकतो. यामध्ये आपल्यास आर्ग्युमेंट्सला पॉइंटर टाइप असे घोषित करावे लागेल. फंक्शन कॉल बाय रेफरन्स वरील एक उदाहरण पाहू. लक्ष द्या, आपल्या फाईलचे नाव callbyref.c आहे. ही आपली stdio.h म्हणून हेडर फाईल आहे. त्यानंतर आपल्याकडे स्वॅप फंक्शन आहे. हे फंक्शन व्हेरिएबलच्या व्हॅल्यूजना अदलाबदल करेल. a ची व्हॅल्यू b च्या व्हॅल्यूमध्ये संचित होईल आणि त्या उलट. तुम्ही पाहू शकता की फंक्शनमध्ये पास केलेले आर्ग्युमेंट्स पॉइंटर टाइप आहे. येथे आपण t हा इंटिजर व्हेरिएबल घोषित केला आहे. प्रथम a ची व्हॅल्यू t मध्ये संचित होते, नंतर b ची व्हॅल्यू a मध्ये संचित होते आणि नंतर t ची व्हॅल्यू b मध्ये संचित होते. याप्रमाणे व्हॅल्यूज आदलाबदली होतात. हे मेन फंक्शन आहे. येथे आपण I आणि j असे दोन इंटिजर व्हेरिएबल्स घोषित केले आहेत. नंतर यूजर इनपुट म्हणून I आणि j च्या व्हॅल्यूज घेऊ. $i आणि $j I आणि j चे मेमरी ॲड्रेस देईल. प्रथम आपण स्वॅपिंग करण्यापूर्वी व्हॅल्यूज प्रिंट करू. नंतर आपण फंक्शन स्वॅप कॉल करू आणि स्वॅपिंग नंतर व्हॅल्यूज प्रिंट करू आणि हे रिटर्न स्टेटमेंट आहे. प्रोग्राम कार्यान्वित करू. टर्मिनलवर परत या. संकलित करण्यासाठी टाईप करा gcc स्पेस callbyref.c स्पेस -o स्पेस ref. एंटर दाबा. टाईप करा /ref. एंटर दाबा. आपल्यास एंटर दी व्हॅल्यूज दिसेल. मी 6 आणि 4 असे प्रविष्ट करते. असे आउटपुट दर्शविले जाईल. बिफोर स्वॅपिंग 6 and 4. आफ्टर स्वॅपिंग 4 and 6. आता समान प्रोग्राम C++ मध्ये कसा कार्यान्वित करायचा ते पाहू. माझ्याकडे कोड आहे, त्यावरून एकदा नजर फिरवू. हा दुसरा प्रोग्राम आहे.
फंक्शन कॉल बाय रेफरन्स. लक्ष द्या, आपल्या फाईलचे नाव callbyref.cpp आहे. चला कोड पाहू. ही आपली आयोस्ट्रीम म्हणून हेडर फाईल आहे. येथे आपण std नेमस्पेस वापरत आहोत. फंक्शनची घोषणा C++ प्रमाणे आहे. यामध्ये आपण आर्ग्युमेंट्स म्हणून $x आणि $y पास केले. हे आपल्यास x आणि y चे मेमरी ऍड्रेस देईल. त्यानंतर आपण व्हॅल्यू स्वॅप करू. उर्वरित कोड आपल्या C कोडच्या प्रमाणे आहे. printf स्टेटमेंटच्या जागी cout आणि scanf स्टेटमेंटच्या जागी cin आहे. प्रोग्राम कार्यान्वित करू. टर्मिनलवर परत या. संकलित करण्यासाठी टाईप करा g स्पेस callbyref.cpp स्पेस -o स्पेस ref1. एंटर दाबा. टाईप करा ./ref1. एंटर दाबा. इथे असे दर्शित होईल. एंटर व्हॅल्यूज ऑफ a and b. मी 4 आणि 3 असे प्रविष्ट करते. आउटपुट दर्शविले जाते. बिफोर स्वॅपिंग a and b 4 and 3. आफ्टर स्वॅपिंग a and b 3 and 4. हे ट्युटोरियल येथे समाप्त होत आहे. परत आपल्या स्लाइड्सवर जाऊ. संक्षिप्त रूपात या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो फंक्शन कॉल बाय व्हॅल्यू आणि फंक्शन कॉल बाय रेफरन्स. असाइनमेंट. C++ मधील कॉल बाय वापरून संख्येच्या घनाचे गणन करणार. समान प्रोग्राम लिहा. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. सहभागासाठी धन्यवाद.